नमस्कार मैत्रिणी, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मेटकूट ही रेसिपी दाखवत आहे. ही पारंपरिक रेसिपी आहे. तर चला मैत्रिणींनी, या मेटकुटासाठी काय काय सामान लागतं हे मी तुम्हाला आता सांगत आहे. यासाठी मी 1 वाटी भरून हरभरा डाळ घेतली आहे, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धी पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आहे. आणि त्यासाठी आपल्याला लाल मिरची पावडर, हिंग, हळद, मीठ, 2-3 लवंगा आणि 2-3 वेलदोडे आणि हळद, एवढ्या वस्तू आपण यामध्ये टाकणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे मेटकूट कसं करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे. पहिल्यांदा 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, ती अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर चला आपण आता ही डाळ भाजून घेऊया. आता आपली हरभरा डाळ भाजून झाली आहे. आता आपण त्यामध्ये उडदाची डाळ भाजून घेणार आहोत. अगदी मंद गॅसवर आपण ही डाळ भाजून घेऊन आता आपण ही उडदाची डाळ त्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता या दोन्ही डाळी आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत. आता ही उडदाची डाळ पण आपली आता भाजत आली आहे. आता आपण ही उडदाची डाळ काढू आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ भाजून घेणार आहोत. आता आपले उडदाची डाळ, तांदूळ, आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. आता तांदूळ टाकून घेऊ. आता हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि नंतर आपल्याला बारीक गॅसवर तांदूळ आणि उडदाची डाळ ही फार पटकन भाजते, कारण अगोदर हे भांडं तापलेलं असतं, त्यामुळे ह्या डाळी आता पटकन भाजल्या जातात. आता आपण हे खाली उतरून घेऊया. आता आपल्या डाळी सगळ्या भाजून झाल्या आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे आपली कढई तापलेली आहे. या तापलेल्या कढईमध्येच आपल्याला जिरे, वेलदोडे, लवंग आणि तिखट, हळद हे सर्व टाकायचं आहे. मीठ सोडून सर्व मसाले त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. मीठ टाकायचं नाही फक्त. आता हे आपल्याला गरम कढईमध्ये आपण हलवून घ्यायचं, कारण हळद आणि लाल मिरची पावडर हे थोडंसं कधी कधी ओलसर असू शकतं, त्यामुळे आपलं मेटकूट खराब होऊ शकतं. त्यामुळे हे आपण असं गरम कढईमध्ये टाकून थोडंसं हलवून घेतलं की त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं, ओलसरपणा निघून जातो आणि त्यामुळे आपल्याला हे कढईमध्ये तिखट आणि हळद दोन्ही पण त्यामध्ये गरम कढईत टाकून थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. आता आपलं सर्व भाजून झालेलं आहे. आता आपण ते मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपलं भाजून झालं आहे. आता त्यामध्ये आपण मीठ टाकूया. आता मीठ टाकू. थंड झाल्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपण ते मिक्सरला लावून घेणार आहोत, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर बघा, आता आपण हे थंड व्हायला ठेवलेलं आहे. आता हे थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण आपलं मेटकूट रेडी झालं आहे. किती सुंदर कलर आला आहे आणि त्याचा सुगंध पण सर्व घरामध्ये सुटलेला आहे आणि खाण्यासाठी पण ही खूप टेस्टी लागते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही पारंपरिक माझ्या आजीची रेसिपी आहे. धन्यवाद.